जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। कोकणवासियांकरता दिवाळी फराळ आणि स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नक्की हा स्नेह मेळावा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट विश्वस्त माजी अध्यक्ष, माजी शिक्षण मंडळ पुणे मनपा अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, कोकणवासीय महासंघ पुणे अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या प्रयत्नातून कोकणवासियांकरता दिवाळी फराळ आणि स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे जिल्ह्यातील कोकणस्थ संघटनांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं। यावेळी कोकणवासियांनी एकत्र येत या दिवाळी फराळाचा आनंद घेतला। या दिवाळी फराळामध्ये राज्याचे मंत्री महोदय, खासदार, राज्य महिला आयोग अध्यक्ष, आमदार, महापौर, माजी नगरसेवक, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमात शेकडो कोकणवासी उपस्थित होते। कोकणवासीय दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजक बाबा धुमाळ आणि तुकारामजी जाधव हे देखील आता आपल्या सोबत आहेत। हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाविषयी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल, आज तुम्ही कोकणवासियांकरता हा एक स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, काय सांगाल त्याविषयी? पुणे शहरामध्ये असलेला रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या जिल्ह्यामधून आलेल्या वास्तव्यास आलेल्या पुणे शहरामध्ये मग शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, नोकरीच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असेल, स्थायिक झालेले सर्व कोकणवासी या ठिकाणी विखुरलेला सगळा समाज आहे। आणि या विखुरलेल्या समाजाला कुठंतरी एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेऊन त्यांना अडीअडचणीमध्ये मदत करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या या कोकणवासी महासंघाच्या माध्यमातून असेल, संपूर्ण कोकणवासीय ज्या संघटना आहेत पुणे शहरामध्ये, छोट्या मोठ्या ज्या संघटना आहेत, त्या संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करण्याचं काम आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि या दिवाळी फराळाचं एक निमित्त आहे, परंतु निमित्त हे करत असताना सर्व थरातील राजकीय मंडळी असतील, सर्व पक्षीय नेते मंडळी असतील, विविध क्षेत्रातील मंडळी असतील, यांनी या दिवाळी फराळाच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन आपल्या शुभेच्छा सर्व कोकणी बांधवांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि अशा या कोकणवासीय समाजाला एकत्रित आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी या दिवाळी फराळाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमाला मिळालेला आहे। आणि सर्व या फराळाच्या निमित्ताने सर्व संघटनांचे सर्व पदाधिकारी असतील, सभासद असतील, यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आणि भविष्यातसुद्धा अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रम कोकण निवासियांना एकत्रित ठेवण्याचं काम भविष्यात या ठिकाणी करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। आणि त्याबद्दल मी दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील जी काही मंडळी आज या कार्यक्रमाला आली त्यांचं प्रथमतः मनापासून आम्ही आभार मानतो। आमच्या कोकणातल्या ज्या विविध संघटना आहेत त्या संघटनांच्या सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सगळे सभासद हा चांगला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा जो खूप मोठा हातभार होता, त्यांचेही पहिलं मनापासून आभार मानतो। कोकणवासियांना या कार्यक्रमातून एकच संदेश देतो की भविष्यात आपल्याला एकत्र राहून त्या कोकणवासियांसाठी खूप काही करण्याचं आहे। मग त्यांच्या सुख असेल, दुःख असेल, त्यांचे बाकी ह्याच्या कार्यक्रम असतील, कोकणातले काही प्रश्न असतील की जे इथं राहून आम्हाला त्याच्यावरती काही आवाज उठवता येईल का, ह्यासाठी आम्हाला एकत्र राहून भविष्यात कोकणवासियांसाठी खूप काही काम करायचं आहे। आणि त्यासाठी आम्ही एकत्र राहणं खूप गरजेचं आहे। आणि त्याचा हा एक प्रयोग म्हणून आम्ही आज हा सगळ्या संघटनांना एकत्र घेऊन आपण हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नवख्या शहरात त्यांना एकमेकांना भेटण्याचा एक आधार वाटत असतो, मला जे निमित्त लागतं ते दिवाळी फराळाचं निमित्त त्यांनी काढलं। दरवर्षी मला असं वाटतं की हे दिवाळी फराळाच्या निमित्ताने एकत्र येतात। मी ज्या ज्यावेळेला त्यांचा निरोप मिळतो त्यावेळेला वेळ काढून उपस्थित राहतो। आज तसं पहाटेच मी नागपूरहून आल्यामुळे विदर्भ प्रवासात थोडी शक्यता कमी होती, पण हे या निमित्ताने भेटतात। आणि माझं सुद्धा कोकणाशी नातं असं आहे की माझी सावत्र ही मालवणजवळच्या कट्ट्याची, त्यामुळे कोकणाबद्दलचं मुंबईत राहिल्यामुळे खूप प्रेम आहे। म्हणून आज मी आलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्याला असं म्हटलं की तुम्ही कोकणवासियांच्या भल्यासाठी जे जे कराल, तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी जे कराल त्यात मी बरोबर आहे हे तुम्ही केव्हाही गृहीत करा। कोकणवासियांचं माझं खूप प्रेम पहिल्यापासून आहे। दिवाळी फराळ हे एक निमित्त आहे, परंतु ही लोक ज्याच्यावरती प्रेम करतात ती मनापासून करतात। इथं तुकाराम पवार असतील, बाबा असेल, अश्विनीताई असतील, नामदेव असेल, त्यांचे बाकी सगळे सहकारी असतील, ह्या निमित्तानं कोकणवासी सगळे एकत्र येतात। एकमेकाचा स्नेहभाव वाढवण्याचा हा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेला आहे।
आणि मला आनंद वाटतो ना की यांच्याबरोबर यांच्या सहवासात आल्यानंतर मला खूप बरं वाटतं की आपण एका कुटुंबामध्ये आलेलो आहोत. या कुटुंबाचं माझ्यावरती पहिल्यापासून प्रेम आहे आणि इथून पुढे देखील ते राहणार आहे. एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे की जरी ही मंडळी कोकणातून आलेली असली तरी आता ही पुणेकर झालेली आहेत. कोकणामध्ये ज्यावेळी पूर वगैरे आले त्यावेळी देखील दिवा प्रतिष्ठानच्या वतीनं आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण त्यांना मदत देखील पाठवली होती त्यावेळी आणि हे प्रेम अखंडितपणे असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. कोकणवासीय महासंघाच्या पुणे शाखेच्या माध्यमातून आज या कोथरूडमध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या निमित्तानं एक स्नेहमिलनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. जे बाबा आहेत, तुकारामजी आहेत, त्यांचे सर्व सहकारी आमचे अध्यक्ष आहेत, ही सगळीच मंडळी दरवर्षीच हा कार्यक्रम करतात. मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून मला समजते या राजकीय सामाजिक जीवनात काम करताना तेव्हापासून एक नक्की आहे की या शहरातल्या अनेक सामाजिक आणि विधायक उपक्रमांमध्ये कायमच कोकणवासी महासंघाचा हा कायम पुढाकार असतो आणि एक आपली संस्कृती, आपल्या परंपरा ह्या मला असं वाटतं अशाच कार्यक्रमातून ह्या जतन केल्या जातात. त्या निश्चितपणे ही सगळी मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते कार्यक्रम करून ते जतन करतायत, वाढवत आहेत. असं वाटतं की शेवटी शहर म्हणून विचार करताना सर्वांनी मिळून या शहराचा विचार करताना आपलं शहर इतरांपेक्षा निश्चितपणे चांगलं कसं आहे, आपण पुढे कसे राहू याचा विचार करताना मला वाटतं या सगळ्या गोष्टी, सगळे घटक एकत्र येणं, एकत्र असणं खूप महत्त्वाचं असतं. कोकणवासीय महासंघाचा पुण्याच्या नेहमीच या सगळ्या वाटचालीमध्ये, प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. बाबा धुमाळ आणि तुकाराम जाधव आणि सर्व कोकणवासीय यांनी हा जो आज दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे, सर्वप्रथम मी सगळ्या कोकणवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली ओळख कोकणातली कायम ठेवून पुण्याच्या समाज जीवनामध्ये समरस झालेला सगळा कोकणी समाज, मला वाटतं की एक आपली वेगळी ओळख आज पुण्यात ते ठेवत आहेत. त्यांना खूप खूप सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. मस्त कोकणवासियांचे जे कमिटी आहे, एक जे मंडळ आहे, त्यांच्या वतीने पुणे शहरातल्या सर्व राजकीय सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, प्रशासनातल्या मंडळींसाठी आज दिवाळी फराळाचं आयोजन केलेलं आहे. मी सर्वप्रथम समस्त कोकणवासीय मंडळांचं मनापासून आभार मानतो. त्यांनासुद्धा दीपावलीच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कोकणातले बांधव जे गेले कित्येक पिढ्यांपासून पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात या ठिकाणी स्थिरावलेले आहेत, त्यांनी पुणे शहराच्या एकूणच योगदानामध्ये म्हणजे विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर या पुणे शहराच्या भरभराटीमध्ये या सगळ्या कोकणवासियांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव असेल, होळीचा उत्सव असेल आणि दिवाळीचा उत्सव असेल, हा वेगळ्या आगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आजसुद्धा या दिवाळी फराळाच्या निमित्ताने आमच्या भेटी होत आहेत. आमचे जुने सहकारी आहेत बाबासाहेब धुमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी. आज त्यांनी खूप अगत्याने आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा सगळा आमचा एकमेकांमधला सहवास, एकमेकांच्या बरोबरची वाटचाल ही निश्चित कायम राहील. पुणे निवासी कोकणवासीय संघातल्या सगळ्या सभासदांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. तुकारामजी जाधव आणि बाबा धुमाळ यांच्या वतीने दरवर्षी छान कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दिवाळीच्या निमित्ताने आज हा स्नेह मेळावा आहे. पुण्यामध्ये खूप कोकणवासी राहतात आणि गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही भेटतो आहे. प्रामुख्याने एक सांगावंसं वाटतं की मी स्वतःसुद्धा माहेरून कोकणवासी आहे. रत्नागिरीमध्ये देवगड या ठिकाणी आमचं वाडा म्हणून गाव आहे, त्यामुळे अगदी ऑथेंटिक कोकणी म्हणून मलासुद्धा इथे अभिमान वाटतो दरवेळेला येताना. आणि अजून एक अभिमानास्पद गोष्ट अशी की विविध क्षेत्रामध्ये काम करणारे हे कोकणवासी, पुणे निवासी असे हे जे आमचे बंधू आणि भगिनी आहेत, तर त्या आपापल्या भागामध्ये, आपापल्या क्षेत्रामध्ये कष्ट करून अतिशय सन्मानाने स्वतःच्या पायावर उभ्या राहिले आहेत, मोठ्या झाल्या आहेत आणि पुणे शहराच्या शानमध्ये त्यांनी वाढ केलेली आहे, दिमाखात वाढ केलेली आहे. आणि त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात. मग शैक्षणिक उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, महिलांसाठीचे मेळावे असतील, विविध प्रकारचे उद्योजकांसाठीचे मेळावे असतील, असे विविध कार्यक्रम राबवले जातात. तर ह्या सगळ्या चे जे प्रमुख आहेत तुकारामजी आणि बाबा, तर दोघांना मी अतिशय मनापासून वंदन करते, सलाम करते. कार्यक्रम होत आलेला आहे. मी राजकारणात 2014पासून सक्रिय आहे, परंतु
मी ह्या कार्यक्रमाला माझ्या माहितीप्रमाणे 2010पासून येतो आहे. म्हणजे बऱ्याचपैकी मी तुकारामच्या आणि बाबा धुमाळांच्या सांगण्यावरून गेले 12 ते 13 वर्षे हा प्रोग्राम होतो आणि असेच प्रोग्राम सगळ्या समाजांनी करावं असा आदर्श म्हणजे कोकणातनं शिफ्ट होणे का शहरामध्ये येऊन सगळ्या आपल्या परीने डेव्हलपमेंट झालेली आहे प्रत्येकाची. हे कौतुकस्पदक गोष्ट आहे की एका छोट्याशा ग्रामीण भागातनं आपण मोठ्या शहरात यायचं आणि डेव्हलपमेंट व्हायची. काही नगरसेवक बरेचसे नगरसेवक झालेत, बरेचसे उद्योगपती झालेत. त्यांचं मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो. कोकणवासियांना आजच्या निमित्ताने मी आवाहन करतो की आणखीन कोकणवासियांनी पुणे शहरात येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन पुणे शहरात शिफ्ट होऊन पुण्याची कोकणवासियांचं मान सन्मान घेऊन ह्या दरवर्षी असेच प्रोग्राम घ्यावेत. खरं तर आजचा जो कोकणवासियांनी ठेवलेला दिवाळी फराळ आणि स्नेह मेळाव्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, संपूर्ण पुणे शहरामधील जो आपला विखुरलेला कोकणवासीय समाज आहे, या समाजाला एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी माजी नगरसेवक बाबासाहेब धुमाळ, त्याचप्रमाणे श्री तुकाराम जाधव यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांना एकत्रित घेऊन करण्याचं नियोजन केलं. खरं तर आपण सर्व सण उत्सव साजरे करत असतो, परंतु त्या सणामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. दिवाळीचा सण असतो, त्या दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करत असतो, वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. मग पहाटेचा कार्यक्रम असतो, म्हणजे आपण म्हणतो की दीप उत्सव असतो, त्याचप्रमाणे सकाळचा फराळाचा कार्यक्रम असतो. परंतु आता दिवाळीचे काही दिवस राहिलेले आहेत, परंतु खरे दिवस हे आत्ताचेच आहे. कारण दिवाळीमध्ये कोण इतक्या कार्यक्रमाला जरी गेलं तरी कोण काय कुठे खात नसतो. परंतु बाबांनी ठरवलं की नाही, आपण आता दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे स्नेह मेळावा हा या ठिकाणी आयोजित करायचा आहे. आणि सर्व कोकणवासी हा एक प्रेमळ आणि समाज आहे आणि एकमेकाच्या खरं तर आपण म्हणतो की एकमेकासाठी उपयोगी पडणारा हा समाज आहे. उद्योग व्यवसाय व्यापारामधला हा समाज आहे आणि ह्या अशा सर्व समाजाला एकत्रित ठेवून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. त्याबद्दल मी शुभेच्छा तर कायमच्या आमच्या त्यांच्या पाठीशी आहेत. खरं तर त्यांचं आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात, कारण हा कोकणवासीय समाज हा खरं तर इतका गोड आहे की यांच्या प्रेमामध्ये कोण पडलं तर ते त्याला सोडत नसतात. मला कित्येक वर्ष असं त्यांनी धरून ठेवलेलं आहे आणि मला ते सोडत नाही आणि मी सुद्धा त्यांना सोडत नाही. त्यांचा कोणताही कार्यक्रम असतो, तो छोटा असो मोठा असो, प्रत्येक कार्यक्रमाला मी जात असतो आणि मला आवडता असणारा हा कोकणवासीय समाज आहे. त्यामुळं या समाजामध्ये मी माझ्या घरचा समाज समजून, माझा समाज समजून या ठिकाणी प्रत्येक वेळी येत असतो. आजचा हा कौतुकास्पद या ठिकाणी कार्यक्रम माझ्या मित्राने घेतला, त्याबद्दल खरं तर त्यालासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांनाच या ठिकाणी कोकणवासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व कोकणवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी सगळे एकत्र असं एकत्रीकरण करून हे सर्व पक्षीय कार्यकर्ते हा जो मेळावा घेतात, त्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी कोकणवासियांच्या वतीनं कोकणवासियांसाठी स्नेह मेळावा आणि दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि मला असं वाटतं मी प्रत्येक वर्षी कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते. वर्षातून विविध कार्यक्रमाचं नियोजन कोकणवासियांच्या वतीनं केलं जातं. मग त्यामध्ये गुणवत्ता विद्यार्थ्यांचे सन्मान असतील, खेळाडूंचे सन्मान असतील आणि या निमित्तानं सर्व कोकणवासी एकत्र येत अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रमाचं नियोजन करतात. यामध्ये कोकणची माणसं मला कायम महाराष्ट्रामध्ये फिरताना आवर्जून विचारलं जातं की असा कोणता विभाग आहे ज्यामध्ये महिलांवरती, विद्यार्थी मुलींवरती अत्याचार कमी होतात. आणि मी अभिमानाने सांगते की कोकणामध्ये हे अत्याचार कमी होतात, कारण की एक महिलेला, विद्यार्थी, मुली किंवा एक स्त्री जातीला, मातेला जो सन्मान मिळतो तो कोकणवासी अतिशय चांगल्या पद्धतीचा सन्मान देतात. कोकणवासियांच्या या स्नेह मेळाव्याला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा. आज या ठिकाणी कोकणवासीय संघाचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आपल्याला माहितीच आहे, कोकणातून इथे पुण्यात ठिकाणी सर्वच लोक कामानिमित्त इथं आलेले आहेत आणि रोजीरोटीसाठी माणूस कुठंही येत असतो आणि त्यानिमित्ताने इथं आल्यानंतर हा कोकणवासी एक संघटित
झालं पाहिजे ही सगळ्यांची इच्छा असते आणि सगळे अनेक परिसरात म्हणजे पुण्याच्या अनेक परिसरात सगळे विखुरलेली आहेत, ते एकत्र येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटते की हा मेळावा होणं खूप गरजेचं आहे. ठिकठिकाणी असे कोकणवासियांचे कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम होत असताना सगळेजण एकत्रही येत असतात, पण पूर्ण पुण्यातील पिंपरी चिंचवड असेल ह्या ठिकाणची सर्व लोक एकत्र येऊन हा फराळाचा आनंदही घेत आहेत. त्यामुळे आमची ही संघटना खूप मजबूत होईल आणि एकी सर्वांना दिसेल. आपल्याला माहिती आहे की कोकणातील अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी आम्हाला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व कोकणवासी एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद. आज कोकणवासियांचा दिवाळी फराळ आहे. आमचे सगळे सहकारी इकडे आहेत, राजकीय सामाजिक आहेत, समाजाचे पदाधिकारी आहेत आणि कोकणातून इथून तिथून आलेले सगळे रहिवासी इथं आहेत. एक आगळा वेगळा दरवर्षी कार्यक्रम असतो. बाबा धुमाळ त्याची लिडरशिप करतायत. आमचे 12% आहेत, आमचं सचिन दादा आहे, बाकीचे आजी माजी नगरसेवक इकडं आहेत. अनेक गोळ्यामेळ्याने येऊन आपले एक सण साजरा केल्यासारखा एक दिवाळीचा सण साजरा केला जातो. यातून औपचारिक गप्पा बिप्पा होतात, वर्षातून लोक भेटतात, एक आनंद मिळतो. आज संध्याकाळची रात्र सुंदर वातावरण या ठिकाणी थंडी पडलेली आणि या सगळ्या थंडीमध्ये आता सगळ्यांनी इथं फराळ घेतलेले. मी आमचे सगळे कोकणवासी इकडे जमलेले त्यांनाही मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. अजून तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते आपली, तुम्हाला दिवाळी आहे, त्यामुळे या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. कोकणातील माणूस अतिशय प्रेमळ, कोकणात आलेला प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला जेवण खाऊन घातल्याशिवाय पाठवत नाही आणि त्याची प्रचिती आज पुण्यामध्ये येते की दिवाळी फराळचा कार्यक्रम कोकणवासियांनी सर्व लोकांसाठी या ठिकाणी ठेवला आहे. सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक या ठिकाणी दिसत आहेत. त्या सर्वांसाठी एकत्रितरित्या कोकणवासियांनी जो कार्यक्रम दिवाळी फराळाचा ठेवला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम ठेवला आहे. दरवर्षी त्यांनी अशा आमच्यासारख्या लोकांना सगळ्यांना बोलवावं आणि दिवाळी फराळाचं आयोजन केल्यामुळं स्नेहमिलन होतं, अनेक विषयावर चर्चा होतात, सगळ्या प्रकारची माणसं या ठिकाणी भेटतात आणि एक वेगळंच वातावरण असतं. या वातावरणात सगळेच भारावून जातात. त्यांना या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. सर्वांना दिवाळीच्याही शुभेच्छा देतो. कोकणवासीय महासंघ यांनी जो आज फराळाचा कार्यक्रम ठेवला, ह्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. मग त्याच्यामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, या सगळ्या वर्गातली लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल कोकणवासियांतर्फे मी त्यांचं मनापासून अगदी प्रेमाने सगळ्यांचं स्वागत आणि आभार मानते. असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती राहावं या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही मी अगदी सगळ्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद. पुणे शहरातील सर्व कोकणवासियांनी दीपावली फराळाच्या निमित्ताने या पुण्यामध्ये आज भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या निमित्ताने येण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. पुणे शहरामध्ये कोकणवासियाचं फार मोठं योगदान आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक, राजकीय, व्यवसायामध्ये. त्याचप्रमाणे वेगवेगळी क्षेत्रं आहेत की ज्याच्यामध्ये फार मोठं योगदान कोकणवासियांचं आहे. आणि कोकण आणि पुणे हा तसा भाग, आपण जसं म्हणतो गाव शिवाची शिव, म्हणजे मुळशी जो तालुका आहे तो कोकणला लागूनच आहे. त्यामुळे कोकण आणि पुणे अगदी एकच शिव आहे. त्यामुळे कोकणाचं आणि पुण्याचं नातं हे अत्यंत प्रेमाचं आणि सौंदर्याचं असं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला येऊन मला खूप या ठिकाणी आनंद झाला. मी तमाम पुणेकरांच्या वतीने, त्याचप्रमाणे मी ज्या वारजे परिसरामध्ये राहतो त्या वारजे ग्रामस्थ रहिवाशांच्या वतीने सर्व पुणेकर कोकणवासियांना दीपावलीच्या खूप खूप आणि लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. कोकणवासियांचा या ठिकाणी मेळावा होतो आहे आणि दिवाळीच्या फराळासाठी सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. दिवाळी आता काही दिवसात संपेल, पण दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी हा सण आपल्याला आयुष्यामध्ये प्रकाश आणत असतो आणि म्हणून सर्व कोकणवासियांच्या जीवनामध्ये अत्यंत उत्तम असं छान अशा प्रकारचा प्रकाश पडावा एवढी या निमित्तानं मी सदिच्छा देतो. नमस्कार. बाबा धुमाळ, तुकारामजी आणि सगळ्या कोकणवासियांनी इथं एकत्रित येऊन पुणे शहरातल्या सगळ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. ह्याच्यातूनच एकोपा निर्माण होतो आणि हा एकोपा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला स्वतःला वाटतं.
आपण एकत्र येऊन देशाच्या हिताचं काम, समाजाचं काम, आपल्या गावातलं काम आपण कसं करू शकता ह्याच्यावर आपण नक्कीच विचारपूर्वक काहीतरी चांगलं घडवून आणाल अशा मला आशा आहे. धन्यवाद. निश्चितपणानं पुणे शहरामध्ये आणि या परिसरामध्ये कोकणवासीय खूप मोठ्या संख्येने या परिसरामध्ये राहतात आणि ज्यावेळेस ह्या सर्व मंडळांना भेटतो आम्ही त्यावेळेस कोकणात नाही गेलं तरी चालेल, इथं कोकणात आल्यासारखं वाटतं. निश्चितपणानं कायमच ते वेगवेगळ्या पद्धतीचे, खूप चांगल्या पद्धतीचे वेगवेगळ्या भागामध्ये कार्यक्रम घेत असतात आणि सातत्यपूर्ण असतं आहे. आणि अशा याच्यामध्ये दिवाळीचे निमित्त साधून त्यांनी हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम घेतला आहे. मनापासून शुभेच्छा. विशेषतः बाबासाहेब असतील, तुकारामजी जाधव असतील, त्यांचे सर्वचे मंडळी मी त्यांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कोकणवासीय संघाच्या वतीने आज दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवला आहे. अतिशय चांगला कार्यक्रम कोकणवासीय संघ दरवर्षी ठेवतात आणि सर्व समाजाचे सर्व कार्यकर्ते, मित्रपरिवार छान आनंदाने इथे एकमेकाला शुभेच्छा देतात. अतिशय चांगला उपक्रम कोकणवासीय संघ करतं. आम्ही त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या संघाला पण मनापासून शुभेच्छा देतो. साधारण उद्देश होता की आजच्या या जो दिवाळीच्या निमित्ताने हा जो फराळाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्याचे मुख्य संयोजक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, त्याचबरोबर तुकारामजी जाधव असं एक संयोजन, एक संकल्पना आली की पुण्यामध्ये खूप कोकणस्थ संघटना मोठ्या प्रमाणात आहेत. जवळजवळ 101 कोकणस्थ संघटना आहेत आणि त्या निमित्ताने सगळे एक विचाराने, आपुलकीने एका व्यासपीठावरती यावेत असाच उद्देश होता. आणि एका व्यासपीठावरती आलेले सर्व मित्रमंडळी जवळजवळ 700 ते 800 कार्यकर्ते एकत्र आज या फराळानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याचा खरं तर मला खूप मोठा आनंद या ठिकाणी वाटतो आहे की ज्या समाजामध्ये आम्ही कोकणातून या ठिकाणी आलो आणि बऱ्याचशा मान्यवरांनी आपल्या बाईट्समध्ये सांगितलेले आहेत की कोकणातून येऊन या ठिकाणी असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही पुण्यासारख्या ठिकाणी, किंवा राजकीय असू देत, सामाजिक असू देत, शैक्षणिक असू देत किंवा कोणत्याही राहू देत. आज बाबासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली मी त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु मग कोकणातून ज्या अडीअडचणी जाणवतात, कोकणातील रस्ते असतील, कोकणात जाण्याचे रस्ते असतील किंवा कोकणातून एखादी व्यक्ती आजारी पडते आणि ती शहरामध्ये उपचारासाठी येते, त्यावेळेस अडचणी खूप शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात असतात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर या पुण्यासारख्या शहरा ठिकाणी खूप मोठा खर्च असतो, मोठे मोठे हॉस्पिटल असतात. त्या ठिकाणी असे जे नगरसेवक बाबासाहेब धुमाळ असतील, तुकाराम जाधव असतील, आणखीन बरेचसे कोकणातले नगरसेवक आहेत, या अशा पद्धतीने समस्या सोडवण्यासाठी खूप झोकून प्रयत्न करत असतात. आणि माझं नाव सचिन वसंत दिघे, मी बऱ्याचशा या कार्यक्रमांमध्ये सहभागी असतो आणि उद्देश एकच आहे की आज आमच्यानंतरही आणखीन पिढी काम करणार आहे कोकणस्थांची, ही चांगल्या पद्धतीने काम करावी. आजचा जो कार्यक्रम आयोजकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, भविष्यात हेच नियोजन कायमस्वरूपी राहील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत हरसुले, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा उपाध्यक्ष आहे. आज या ठिकाणी कोकणवासीय बांधवांच्या संयोजनातून दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी कोकणवासीवर प्रेम करणारे अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि कोकणवासीय बंधूंचा या ठिकाणी समाजामध्ये नेहमी सर्व सामाजिक कार्यामध्ये, सर्व उत्सवांमध्ये उत्साहाने सहभाग असतो. त्या सर्व कोकणवासियांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व कोकणवासीय दिवाळी फराळानिमित्त एकत्र येतात आणि खरंच वर्षातनं एकदा एक स्नेह मेळावा म्हणून जे आमचे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ आणि तुकारामजी जाधव हे खूप सुंदर असा हा कार्यक्रम दरवर्षी करतात. मी त्यांना माझ्याकडून, विजय खळदकर परिवाराकडून मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्यात माझी इच्छा तुकाराम भाऊ आणि बाबा यांनी मला फोनवरती सांगितलं होता आपला कोकणवासीचा चांगला कार्यक्रम आहे म्हणून मी नानासाहेबला घेऊन आलो इथं आणि सगळ्या कोकणवासीला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. माझं नाव श्रीकांत शिळीमकर, मी पतित पावन सोना पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम बघतो. मी पण कोकणातला एक सदस्य आहे, ह्या संघटनेचा फाउंडर मेंबर आहे.
ह्या संघटनेच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागातले जेवढे पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड राहणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आज जो हा सर्व आपल्या भागातल्या लोकांना एकत्र बोलून एक फराळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ह्याला पुणे शहर पतित पावन संघटनेतर्फे माझ्या शुभेच्छा. नमस्कार. आज या ठिकाणी सर्व कोकणवासियांसाठी जो दिवाळी फराळ हा निमित्त मात्र आहे. खरं तर बघायला गेलं तर कोकणवासी नेहमीच त्याच्या आयुष्यामध्ये दिवाळी करत असतो, कारण की ह्या संबंध जो शहर पसरलेला आहे यामध्ये कोकणवासी जेवढे वाचलेले आहेत तेवढेच कोकणवासी कोकणामध्ये शेती करून प्रत्येकाच्या घरी कसा गोडवा निर्माण होईल, कसा दिवाळी साजरी होईल यासाठी कष्टही तेवढा शेतकरी करत असतो. अशा या आमच्या इथे पुणे शहरामध्ये राबणाऱ्या कोकणवासियांना व आमच्यासाठी कष्ट करून तिथे घाम गाळून शेतामध्ये पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्यांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देईन. आज जेवढ्या जे काही ह्या संघटना आहेत ह्या सर्व पुणे शहरातल्या आहेत आणि या संघटना मिळून सर्वांनी हा दिवाळी फराळ ठेवलेला आहे. मी माझ्या महाड प्राण प्रतिष्ठानतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक जिल्ह्यांमधनं व्यवसायानिमित्त, कामानिमित्त लोक पुण्यात आलेत, वेगवेगळ्या पुण्यातल्या भागात राहिलेत, परंतु आपली संस्कृती, आपली कला, आपलं जे काही ऋणानुबंध आहे तो पुण्यात आल्यानंतर सुद्धा आपला कायम असावा या भावनेने ही सर्व मंडळी वर्षातनं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे. त्या आनंदाच्या क्षणामध्ये आपले मूळ जे बांधव आहेत, मित्रपरिवार आहे, तोही आपल्याबरोबर असावा आणि कोकणातलाच फील या ठिकाणी पुण्यात आपल्याला राहावा ही या पाठीमागची यांची मुख्य भूमिका दिसते. मी अशाच प्रकारचे कार्यक्रम सतत त्यांनी करत राहावेत. मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी कार्यक्रमाला येण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्या सर्व कोकणवासी बांधवांचं मी मनापासून आभार मानतो. नमस्कार. आज या ठिकाणी कोकणवासीय महासंघाच्या वतीने दिवाळी फराळ आहे. तर प्रथम मी त्या सर्व कोकणवासीय नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी परगावून या ठिकाणी पुण्यात स्थायिक झालेले, तसं पाहिलं तर 80% नगरसेवक वगैरे आपले परगावचेच आहेत. कोकणवासियांनी एक ठसा उमटवला की बाहेरगावी राहून आपण पुणे शहरात निवडून येऊन या ठिकाणी नागरिकांसाठी एक प्रकारचं काम केलेलं आहे त्यांनी आणि अशाच कामं चालत राहणार आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. मी अविनाश खेडेकर, युवासेना सहसंपर्क प्रमुख. ज्या कोकणवासीय महासंघाच्या वतीने जो आज दिवाळी फराळाचा कार्यक्रम केलेला आहे त्याला प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आणि ह्या समाजाने गेले अनेक वर्ष पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम, उपाययोजना लोकांसाठी, जसं आरोग्य योजना असतात त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम हे लोक करत असतात आणि हा कोकणवासीय महासंघ, हा कोकणवासीय समाज असाच एकत्र राहावा आणि त्यांनी एकत्र येऊन समाजाची सेवा करावी. कोकण म्हणलं की इतकं गोडवा असतो त्याच्यामध्ये, तर तुम्हाला जाणवेलच की प्रत्येकाला जाणवेल. आणि माझी सून पण कोकणातली आहे त्यामुळं मी नातेवाईकही आहे त्यांची. म्हणजे आता महाराष्ट्र जसा छत्रपतींनी की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे ऋणानुबंध जोडले गेलेत, त्याप्रमाणे मी सगळ्यांना सांगेल की प्रत्येकाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली आपली माणसं पेरावीत. त्यामुळे छत्रपतींनी जसं स्वराज्य निर्माण केलं तसं आपणही आपल्या महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे पाय रोवून उभं राहू शकतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा धुमाळ, कोकणवासीय महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय तुकाराम जाधव साहेब यांनी आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये वास्तव्यात असणाऱ्या आमच्या कोकणवासियांचा मेळावा आज या ठिकाणी सादर केलेला आहे. या मेळाव्याचं कारण की आत्ताच आपण गणपती बाप्पा साजरा केला, नवरात्र साजरी केली, घरोघरी सर्वांनी दिवाळी आनंदाने साजरी केली, परंतु ती दिवाळी साजरी करत असताना आपण सर्व एका ठिकाणी येऊन तो गोड फराळाचा आनंद घ्यावा, एकमेकाची सुखदुःख वाटावी. सण येतात, सण जातात, परंतु ते सण साजरे करण्यामागे काहीतरी कारणं असतात. एका ठिकाणी बसावं, आपापले सुखदुःख वाटून घ्यावी आणि त्या माध्यमातून एकमेकांना भेटावं. नमस्कार. मी दयानंद इरकल, वडार पॅंथर संघटना अध्यक्ष, त्याचप्रमाणे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय. आज या ठिकाणी कोकणवासीय महासंघाच्या वतीने हा जो दिवाळी फराळाचा कार्यक्रम आहे, गेला वास्तविक पाहता हे दुधामध्ये साखर म्हणतात त्याचा प्रकार आहे. कारण माणसाला माणसं जोडायचं काम ह्या कोकणी माणसांनी केलं आहे. एक चाकरमाना समाज म्हणून हा कोकणातून ह्या ठिकाणी पुण्यामध्ये स्थायिक झाला आणि या प्रामाणिकचं एक चांगलं उदाहरण म्हणून तर कोकणी माणसाकडे पाहिलं जातं. आणि आज नुसता कोकणी समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्व स्तरातील लोकांना एकत्रित आणून या ठिकाणी हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम केला आहे. एक इंग्रजीमध्ये छोटासा सुविचार आहे, वॉल अँड पूल मेकिंग विथ सेम मटेरियल बट वॉल इज डिवाइड दी पीपल अँड पूल इज जॉईन दी पीपल. याचा अर्थ असा आहे की दगड
आणि माती आणि सिमेंट ह्या माध्यमातून पूल बांधला जातो आणि ह्याच माध्यमातून भिंत बांधली जाते. परंतु एका घरामध्ये जर भिंत घातली गेली तर दुरावास निर्माण होतो. परंतु 2 गावांच्या मध्ये वाहणाऱ्या नदीला जर पूल बांधला तर 2 गावं जोडण्याचं काम होतं. तसं माणसाला माणसं जोडण्याचं काम आज या कोकण महासंघाच्या माध्यमातून झालं आहे. त्यांनी या ठिकाणी आम्हाला यथोचित बोलवलं, आमचा यथोचित सत्कार केला आहे आणि आज दिवाळी फराळाचा एक आस्वाद घ्यायला आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या कोकण समाजाने दाखवून दिलं आहे की आम्ही सर्वांना घेऊन या ठिकाणी चाललो आहे. आणि एक चांगलं उदाहरण या ठिकाणी कोकणवासी महासंघाच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र प्रदीपजी दादा धुमाळ, आमचे तुकारामजी जाधव, गणेशजी जाधव यांचे सर्व सहकारी या ठिकाणी हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करतायत. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद. कोकणवासी महासंघाचं कार्यक्रम आहे फराळाचं. शिवाजीनगरच्या तर्फे शुभेच्छा सगळ्यांना. नमस्कार. आज कोकणवासीय महासंघाचा दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आहे. आमच्या दीपालीताई धुमाळ आणि आमच्या अश्विनीताई यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, याबद्दल मी यांचा आभार व्यक्त करते. खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोकणी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी आज बाबासाहेब धुमाळ आणि जाधव साहेबांनी जो फराळाचा कार्यक्रम केला आहे तो फार उत्सुक उपक्रम आहे आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सगळ्या कोकणवासियांना एकत्रीकरण केलं, त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. नमस्कार. मी कोकणवासी महासंघ पुणे शहर महिला अध्यक्ष राजश्री शिर्के बोलते. आपल्या पुणे शहरामध्ये जे विविध क्षेत्रामधून रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर म्हणजे आपल्या ज्या कोकण भागामधून विविध ठिकाणी पुण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या कोकणवासियांचे एकत्रीकरण करण्याचं काम आज आम्ही 15 वर्ष झाले करतो. परंतु आज जे दिवाळीचं फराळाचं निमित्त साधून आम्ही सर्व विविध जाती धर्माची आणि विविध क्षेत्रातले काम करणाऱ्या आपल्या कोकणवासियांना एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांचं एकमूठ बांधण्यासाठी जो प्रयत्न आम्ही हा एक केलेला आहे दिवाळी फराळाचा. की फराळ म्हटलं की दिवाळीचा आपला एक गोडवा साधण्यासाठी आणि सर्वांची मनोमिलन एकत्रीकरण करण्यासाठी आम्ही हा कोकणवासी महासंघ पुणे शहर आणि आपले बाबा धुमाळ साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्याला सर्व कोकणवासियांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व कोकणवासियांचे आणि आपल्या सर्व मीडिया चॅनलचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या पुणे शहरातील कोकणवासीय महासंघाच्या वतीने दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं तर दिवाळी हा सण आपण आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो, पण कोकणवासियांचं हे पण एक आपलं कुटुंब आहे. या नात्याने त्यांनी संपूर्ण पुणे शहरातील विविध जे काही राजकीय मान्यवर असतील, शैक्षणिक मान्यवर असतील, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्व कोकणवासीय महासंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करते आणि आभार मानते. कारण ज्यावेळी आपण दिवाळी हा आपल्या कुटुंबासोबत सण करत असतो त्यावेळेस एक ऋणानुबंध राहावं सगळ्यांसोबत, की जेणेकरून गोडवा आपण म्हणतो दिवाळी म्हणजे गोड सण, तशा पद्धतीचा आपण सर्व नागरिकांसोबत हा सण साजरा करताय. त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे या महासंघाला खूप खूप शुभेच्छा देते. पुणे शहर कोकणवासीय संघाच्या तर्फे आज इथे दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये पूर्ण पुणे शहरातील सर्वच कोकणवासियांनी यामध्ये सहभाग नोंदवला. खरंच खूप चांगलं वाटतं की आपल्या समाजाप्रती असलेलं प्रेम अशा वेळेस आपण अशा काहीतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतो आणि ही यांची म्हणजे सगळ्याच गोष्टीची यांनी यांची परंपरा किंवा एकत्र येणं चालू ठेवले. म्हणजे अगदी विविध उपक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, दिवाळी फराळ असेल, त्यांच्या अनेक सण समारंभ असतील, हे एकत्रपणे साजरा करतात. हे खरंच कौतुकास्पद आहे. असंच एकत्र राहूयात आणि या निमित्ताने आज पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. कोकणवासीय महासंघातर्फे आज या ठिकाणी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी पहिले प्रथम आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे एक मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्ही नेहमीच कोकणवासी महासंघातर्फे विविध कार्यक्रम पुणे शहरात असेल आजूबाजूला राबवले जातात. अतिशय स्तुत्य असे कार्यक्रम असतात की समाजाला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन आणि समाजाला उपयोगी होईल असेच कार्यक्रम या ठिकाणी सर्व महासंघातर्फे घेतले जातात. बऱ्याच कार्यक्रमाला आमची उपस्थित असते. असेच आम्हाला वेळोवेळी तुम्ही बोलवत जावा. आम्ही निश्चितच या कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहू आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल कोकणवासी महासंघाचे आभार व्यक्त करतो आणि महासंघाला आमच्या वतीने शुभेच्छा देतो. आमचा कोकणी माणूस नुसता कष्ट करतो आणि काम करतो, त्यातच वेळ जात असतो. पण बाबा आमचे प्रत्येक कोकणी माणूस एकत्र येईन आणि एक विरंगुळा होईल आणि त्याचे एकमेकांचे जे विचार आहेत ते एकमेकांमध्ये वाटले जातील आणि सर्व पक्षी एक व्यासपीठावरती भेटले जातील. त्यामुळं हा दिवाळी फराळ
हा एक पुण्यामध्ये एक वेगळं होतं आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की जे मतभेद आहे, जे कुठं आता समाजाबद्दल जे तीट निर्माण झालेली ते कुठंतरी हा संपला जातो आहे आणि आमचा कोकणी माणूस प्रत्येक ठिकाणी पुढं असतो आणि कोकणवासी महासंघ त्यासाठी ॲग्रेसिव्ह भूमिका करत आहे त्याबद्दल आणि मला बोलवलं आणि मी सुद्धा कोकणातला आहे त्याबद्दल धन्यवाद.